नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. यू डोंट मिस ट्रीज फॉर द वुड्स असं म्हणतात. ओके, इंग्रजीमध्ये म्हण आहे. तुम्ही जवळच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही कारण तुम्हाला खूप दूरच्या गोष्टी दिसत असतात म्हणून. तर तसं नाही. मार्केटमध्ये ट्रेडिंग इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज इन्व्हेस्टमेंट. ओके, वुड्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ओके, विच इज टिपिकली आफ्टर 5 years और 10-20 years व्हॉट इज गोइंग टू हॅपन टू युअर वेल्थ किंवा तुमचा पोर्टफोलिओ. आणि ट्रीज म्हणजे 1 वर्षामध्ये काय होणार आहे. ओके, 1 महिन्यात नाही किंवा आजच्या आज नाही. दरवर्षी तुम्ही प्रॉफिट मार्केटमधून मिळवू शकता. शॉर्ट करून नाही म्हणतो आहे, इन्व्हेस्टमेंट बट फॉर ट्रेडिंग पर्पज. ओके, मग तुम्ही आत्ता जे शेअर्स मी तुम्हाला सांगितले गेल्या काही दिवसांमध्ये की जे शेअर तुम्ही ऑब्झर्व करा, टेक्निकल ग्राफ ऑब्झर्व करा आणि मी सांगितलेल्या किमतीपेक्षा अजून 10% खाली गेले किंवा अजून 20% खाली गेले नक्कीच घेऊ शकता. सगळे चांगल्या कंपनींचे शेअर्स मी तुम्हाला सांगतो आहे आणि विदिन अ इयर यू कॅन सेल दॅट विथ द प्रॉफिट ऑफ मे बी 20%, 25% एटसेट्रा. आणि काही तुमचे मे बी लॉसमध्ये राहतील ते ठेवायचे. दॅट ऑटोमॅटिकली बिकम्स इन्व्हेस्टमेंट. ओके, पुढच्या अजून एका वर्षात तुम्हाला ते विकू शकाल तुम्ही. पण बेसिकली तुम्ही आपल्याला वर्षाला खर्चाला पण पैसे लागतात आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आपलं लाईफ बनवायला सुद्धा पैसे लागतात. आपलं पुढील काळ किंवा फॉर द बिग पर्पजेस लाईक यू वॉन्ट टू हॅव पीस ऑफ लाईफ आफ्टर यू वॉन्ट टू रिटायर अर्ली ॲट द एज ऑफ 45. यू वॉन्ट टू परस्यू युअर ओन हॉबीज आफ्टर द एज ऑफ 45-50 किंवा तुम्हाला हिमालयात जाऊन राहायचं आहे. ओके, काय 1 वर्ष तुम्हाला दिल्लीत जाऊन राहते किंवा अजून काय पॉलिटिकल करिअर करायचं आहे. त्यासाठी पैसा लागतो. तर तुम्हाला लमसम पैसा मिळवायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठलंही करिअर आफ्टर 45 यू कॅन परस्यू प्रोव्हाइडेड यू इन्व्हेस्ट प्रॉपरली. तर दॅट इज कॉल्ड वुड्स. ओके, बट ट्रीज म्हणजे काय, डे टू डे एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ युअर फॅमिली, युअर वाईफ, युअर चिल्ड्रन आणि युअर सेल्फ. ओके, आता खूप थंडी पडली आहे. आता तुम्हाला समजा काय एकदम मोंटे कार्लोमध्ये जाऊन स्वेटर घ्यायचं. ऑब्वियसली यू गो टू मोंटे कार्लो आणि बाय सम गुड स्वेटर ॲट रिजनेबल प्राईस. ओके, आणि आता थंडी पडल्यामुळे प्रचंड आवक झालेली आहे. मोंटे कार्लो हा एक शेअर आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो तुमच्या ज्या गरजा असतात त्या कंपन्यांचा शेअर आहे की नाही तो बघा. आता तो 800-900ला गेलेला असेल पण 500ला पण येतो. मोंटे कार्लो आहे फॅन्टॅस्टिक काय म्हणतात गुड प्रॉडक्टवाली कंपनी आहे. यांचा सेल फक्त थंडीमध्ये होतो. त्यामुळे यांचे 2 क्वार्टरमध्ये प्रॉफिट चांगले असतात. त्यानंतर ते 2 क्वार्टरमध्ये लॉसेस असतात. पण हा शेअर 550 ते 800-900मध्ये हलत असतो आणि तुम्ही ते चार्ट बघितला दरवर्षीचा खेळ आहे. तसे तुम्ही सिजनल शेअर्स बघा, त्या कंपनीच्या शॉपमध्ये जा, त्यांच्याशी डिस्कशन करा, त्यांचे काय काय प्रोडक्ट आहेत आणि किती लोक गर्दी आहे. सध्या प्रचंड गर्दी आहे मॉन्टे कार्लोमध्ये थंडीमुळे. आजच जाऊन आलो आणि ऑब्वियसली आय नो दिस कंपनी इज गुड, दे पे डिव्हिडंड ऑल्सो. पण 2 क्वार्टर त्यांचे प्रॉफिटमध्ये असतात किंवा टिपिकली हाच 1 क्वार्टर डिसेंबर क्वार्टर आणि त्याच्यानंतर आणि मार्चसुद्धा, कारण मार्चपर्यंत दिल्लीला थंडी असतेच असते. ओके, तर Q3 आणि Q4 गुड प्रॉफिट्स आणि त्यानंतर डिक्लाईन किंवा लॉसेस. पण शेअर हा हलत असतो 550 किंवा 600 ते 900पर्यंत. तर दिस इज व्हॉट इज ट्रेडिंग. ओके, सीजनल सगळे शेअर्स तुम्ही ट्रेड करू शकता आणि जे शेअर्स सीजनल नाही आहेत की ज्याचे 12 महिने डिमांड असते ते तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवू शकता. त्याची ग्रोथ होतच राहणार आहे. ओके, बघा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये काय